नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सोलापूर शहरासाठी उजनीतून भीमा नदी पात्रात 5000 क्युसेस विसर्ग चालू. जानेवारी अखेर धरण मायनस मध्ये येणार. हिंदू जन आक्रोश मोर्चात हुल्लडबाजीने मधला मारुती परिसरात तणाव. बंदोबस्त आणि समयसूचकता परिस्थिती निवडण्यासाठी ठरली महत्त्वपूर्ण. पोलीस असल्याचे सांगून बार्शीत वृद्धास लुटले. सरकारी कामात अडथळा करीत पकडलेले वाळूचे ट्रक पळवून नेले. जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन 5 तारखेच्या आत व्हावे व इतर मागण्यांसाठी 11 जानेवारीला 1 दिवसीय लाक्षणिकरणे आंदोलन. आणि मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भीमराव मोरे, उपाध्यक्षपदी पाटील, कार्याध्यक्षपदी पवार. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पिण्यासाठी 5000 क्युसेस पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आले असून हे पाणी किमान 14 ते 15 जानेवारी पर्यंत चालू राहणार आहे. एकूण 5 ते 5.5 TMC पाणी नदी वाटेत सोडण्यात येणार असून सध्या 14% असलेले धरण आणखी 10 दिवसांनी 3 ते 4% वर येणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये उजनी धरणाच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढी कमी पातळी यापूर्वी कधीही झालेली नाही असे समजते. विशेष वृत्त असे की सोलापूर शहराला पिण्यासाठी औज व चिंचपूर बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा कमी होत असल्यामुळे 14 व 15 जानेवारी दरम्यान सोलापूरला मकर संक्रांतीच्या सणादिवशी गड्ड्याची यात्रा असल्यामुळे उजनी धरणातून पाणी उपलब्ध व्हावे अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केल्यामुळे जलसंपदा विभागाचे प्रमुखांनी 9 ते 10 दिवस अगोदर म्हणून 5 जानेवारीपासून धरणाच्या 4 मोऱ्यातून 5000 क्युसेस पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे. हे पाणी पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व सोलापूर शहराला तसेच भीमा नदीकाठच्या अनेक गावांना पाणीपुरवठा योजनेसाठी लाभदायक ठरणार आहे. भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे 14 बंधारे या पाण्यामुळे भरून ठेवावे लागतील. हे निश्चित धरणाच्या सध्या 492 मीटर पाणी पातळी असल्यामुळे लवकरच 491 मीटरला म्हणजेच मायनसला पाणी पातळी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे उजनी धरणाच्या भिंतीत असलेल्या कालव्याच्या दरवाजावरील पाण्याची तळ पातळी 488 मीटर पर्यंत योग्य दाबाने पाणी चालते. त्यामुळे धरण मायनसमध्ये आले तरी रब्बी हंगामातील शेतीसाठी कालव्याद्वारे दुसरे आवर्तन तातडीने सुरू करण्याचा विचार जलसंपदा विभाग करत आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी दुपारी आपल्या विविध मागण्यांकरता काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चात किरकोळ दगडफेकीची घटना घडली. ही घटना आणि हुल्लडबाजीमुळे टिळक चौक ते कौतुक चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही समाजकंडक तरुणांनी दगडफेक केली तर काही ठिकाणी सोड्याच्या बाटल्या फेकल्याचे दिसून आले. परंतु पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त आणि समयसूचकता त्यामुळे परिस्थिती निवळण्यास महत्त्वपूर्ण कामगिरी ठरली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांच्यासह आमदार नितेश राणे, मोर्चा समन्वयक सुधीर बहिरवाडेसह हिंदू जन आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कन्ना चौकाकडे मार्गस्थ झाला. मोर्चात सहभागी झालेले युवक जय श्रीरामच्या घोषणा देत होते तसेच पाकिस्तानच्या विरोधातील घोषणा देत होते. सायंकाळी 6:30 पावणे 7च्या सुमारास हा मोर्चा मार्गावरील टिळक चौक येथे आला. त्यावेळी तरुणांनी हुल्लडबाजी केली. या ठिकाणी आल्यानंतर मोठमोठ्याने घोषणा दिल्या जात होत्या. मधला मारुती ते गौतम चौक दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने एका समुदायाची दुकाने आहेत. त्यामुळे तरुणांना अधिकच जोश आला. यातच काही जणांनी दुकानावर दगडफेक करून काहींनी सोड्याच्या बाटल्या फेकल्या गेल्याचे सांगण्यात आले. पण नेमके हे दगड आणि सोड्याच्या बाटल्या कुठून आल्या हे मात्र समजू शकले नाही. पुढील अनर्थ घडू नये म्हणून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. मोर्चातला बराचसा भाग हा कन्ना चौकापर्यंत पोहोचलेला असताना शेवटच्या टोकाला असलेल्या काही युवकांनी हा गोंधळ केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पौजर चावडी पोलीस व जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने या ठिकाणी धाव घेतल्याने हुल्लडबाजी कमी झाली. गोंधळ करणाऱ्या युवकांना पुढे हुसकावून लावण्यात आले आणि मोर्चा पुढे मार्गस्थ झाला. काही वेळाने सारे काही शांत झाल्यानंतर सायंकाळी 7:30 नंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केली. बार्शी येथे पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट व हातातील अंगठी असा 2 तोळ्याचा ऐवज फसवणुकीने काढून घेण्यात आला. हा प्रकार बार्शीतील कासरवाडी रोडवर भर दुपारी घडला. महेश सहदेव कांबळे
व वर्ष 64 राहणार कासारवाडी यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे। मार्केट येथून चालत जात असताना एका व्यक्तीनं माझ्याजवळ येऊन पत्ता विचारला। त्यास माहीत नाही असं सांगितलं असता त्याने मला आमचे साहेब पुढे थांबलेले आहेत, ते काय म्हणतात ते पहा असं म्हणत त्यांच्याजवळ नेले। तेथे त्या व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी आहोत असं सांगून ओळखपत्र दाखवत तालुक्यातलं वातावरण तंग आहे, अंगावरील लॉकेट अंगठी काढून ठेवा असं म्हणून काढायला लावले। ते कागदाच्या पुडीत बांधून मला दे। पुढे आल्यावर तर पुडी उघडली असता त्यात बारीक दगडाचे खडे निघाले। चोरीला गेलेल्या ऐवजी किंमत 80,000 एवढी आहे। अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारा 2 ट्रकवर कारवाई केल्यानंतर चालकाने वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण करून पकडलेले ट्रक पळवून नेले आहे। संतोष काशीनाथ फुलारी वय वर्ष 40 राहणार प्लॉट नंबर 1 हिदायत अपार्टमेंट अशोक चौक सोलापूर हे मंडल अधिकारी असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन तलाठी हप्परकर आणि जिल्हा गौण खनिज कर्म अधिकारी मनीषा वर्मा यांनी दिलेल्या आदेशावरून गुरुनानक चौकात 2 अनधिकृत गौण खनिज वाहतूक करीत असलेले वाहने अशोक लेलँड कंपनीचे MH13DU 5905 व MH13DU 5588 यांना पकडून त्यांच्यावर गौण खनिज अवैध वाहतूक प्रकरणी कारवाई करून ताब्यात दिलेली असताना वरील वाहनाचे मालक, चालक आणि अनोळखी 15 ते 20 जणांनी गर्दी करून आरडाओरड करून जबरदस्तीने दोन्ही वाहने पळवून नेली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशी नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली आहे। जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन 5 तारखेच्या आत होणे व इतर मागण्यासाठी दिनांक 11/1/2024 रोजी 1 दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी अधिकारी कृती समितीतर्फे केले आहे। या निवेदनानुसार मिलिंद गणपुले, CT पवार, समीर शेख, त्रिमूर्ती राऊत, विष्णू साने पागुल, अभिजित कांबळे, सुदामती अनंतकर, विजया फुलारी, रोहिणी सुगंधी, विजया राऊत, रमेश माने, संगीता हंडे, शिवाजी एडगे, चंगळप्पा बिराजदार, दिनेश शिर्के, संतोष बुटे, पांडुरंग कोळी, रमेश अंधारे, उमेश पाटील यांच्या सह्या आहेत। जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन 5 तारखेच्या आत होणे व इतर मागण्यासाठी दिनांक 11/1/2024 रोजी 1 दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी अधिकारी कृती समितीतर्फे केले आहे। या निवेदनावर मिलिंद गणफुले, CT पवार, समीर शेख, त्रिमूर्ती राऊत, विष्णू साने गोपाल, अभिजित कांबळे, सुदामती अनंतकर, विजया फुलारी, रोहिणी सुगंधी, विजया राऊत, रमेश माने, संगीता हंडे, शिवाजी एडगे, चंगळप्पा बिराजदार, दिनेश शिर्के, संतोष बुट्टे, पांडुरंग कोळी, रमेश अंधारे, उमेश पाटील यांच्या सह्या आहेत। मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची बैठक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन अध्यक्षपदी सर्वानुमते भीमराव बाबुराव मोरे, उपाध्यक्षपदी महेश पाटील तर कार्याध्यक्षपदी अक्षय पवार यांची निवड करण्यात आली आहे। मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबरजी भगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये नूतन वर्षासाठी अध्यक्षपदी भीमराव मोरे, उपाध्यक्षपदी महेश पाटील तर खजिनदारपदी सुनील कसबे, प्रसिद्धी प्रमुख महेश वटारे यांच्याही निवड करण्यात आल्या। सुरुवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या। प्रास्ताविक राजेंद्रकुमार जाधव, सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।